स्वामी समर्थ मैत्रिणींनो, उन्हाळा सुरू आहे तर मी आज तुम्हाला आईस्क्रीम कसं बनवतात घरी बाजारापेक्षाही छान आईस्क्रीम मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे आणि आता गॅस पेटवून मी कढई तापायला ठेवणार आहे। कढई तापलेली आहे। इथं हे आईस्क्रीम साठी हे मी बॅगचं दूध वापरलेलं आहे। हा आपला मेजरमेंटचा कप आहे। त्या कपानुसार हे मी 1 कप इथे दूध घेतलेला आहे आणि आता मी ते कढईमध्ये टाकणार आहे। त्यानंतर याला आपण असं हलवत राहायचं आहे दूध, की जेणेकरून खाली नाही लागलं पाहिजे। हे बघा, मेजरमेंट कपानुसार हा 1/4 जो कप आहे त्याच्यामध्ये तो भरून आपल्याला इथे मिल्क पावडर वापरायची आहे। 1/4 कप। आणि ही चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आपल्याला गोळे नाही होऊ द्यायचे। हे छान असं ढवळत राहायचंय। आणि हा 1 टेबलस्पून जो आहे आपल्याला इथे याच्यामध्ये या स्टेजला कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे। या प्रमाणात जर तुम्ही आईस्क्रीम केलं तर तुमचा आईस्क्रीम 101% खूप छान होणार आहे। हे बघा, आणि या 1/4 कपाने आपण सगळं मेजर करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी मिल्क पावडर यांनीच मोजून घेतलेली आहे। आणि आता साखर जी आहे ती अर्धा कपच घेणार आहे मी, कारण आपण याच्यामध्ये मिल्क मेड सुद्धा ॲड करणार आहोत आणि मिल्क पावडर सुद्धा खूप गोड असते, त्याच्यामुळे आईस्क्रीम जास्त गोड होऊ नये म्हणून आपण इथे अर्धा चमचा त्याचा वापर केलेला आहे। आणि आता हे सतत आहे ना मंद गॅसवर आपल्याला असं हलवत राहायचंय, नाहीतर हे खालून लागेल। हे आपल्याला आता शिजेपर्यंत इथेच असं पेशन्स ठेवून उभं राहावं लागणार आहे। हे घट्टसर झालं की मग आपण पुढची प्रोसेस करूया। हे बघा, आपलं मिश्रण जे आहे आता हे खूप दाटसर व्हायला झालेलं आहे। दाटसर म्हणजे हे आता आपलं मिश्रण झालेलं आहे। आता मी याला गॅसवरून उतरून कढईला फॅन खाली थंड व्हायला ठेवणार आहे आणि त्यानंतर मी व्हिपिंग क्रीम याच्यामध्ये टाकण्यासाठी फेटून घेणार आहे। हे आपल्याला मिश्रण इतकं दाटसर हवं आहे। आता मी गॅस बंद करून याला फॅन खाली ठेवते। हे बघा, इथं मी डेकोरची व्हिप क्रीम वापरणार आहे आईस्क्रीमसाठी। ज्या कपाने आपण दूध मोजलं त्याच कपाने आपण व्हिप क्रीम घेणार आहोत। त्यासाठी मी हे जे भांडं आहे ते फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं होतं आणि आता याला मी बीट करून घेणार आहे। हे बघा, तुमच्याकडे जे व्हिप क्रीम अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता। हे फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं, त्यानंतर मी 2 तासापूर्वी याला फ्रीजमध्ये ठेवलं आणि आता हे या पद्धतीला आलेलं आहे। आता आपण याला बीट करून घेणार आहोत। आपल्याला क्रीम हे केक सारखं फेटायचं नाहीये, बस आपल्याला ह्या स्टेजमध्ये आपल्याला हे असं क्रीम पाहिजे। आता इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या कपानुसार मिल्क मेड टाकणार आहे याच्यामध्ये। आणि परत एकदा याला मी आता फिरवून घेते। हे आपलं कढईमधलं मिश्रण जे गार करायला ठेवलेलं होतं ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। पूर्ण गार झाल्याशिवाय हे मिश्रण याच्यामध्ये मिक्स करायचं नाही। आणि आता तुम्हाला कुठला फ्लेवर आवडतो त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये इमल्शन टाकू शकता। हे इमल्शन आहे, इथं मी 10 ते 15 थेंब हे
पायनॅपल इमल्शन आहे, त्याच्यामुळे कलर पण येतो आणि फ्लेवर पण येतो. 15 थेंब मी याच्यामध्ये टाकणार आहे. जास्त इमल्शन टाकायचं नाही, नाही तर मग ते कडसर लागेल आईस्क्रीम. आणि याला परत एकदा मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे. हे बघा आपलं आईस्क्रीम आता हे जवळपास आपलं आईस्क्रीम हे आता 7 ते 8 तासासाठी आपल्याला आता हे फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये हवं असल्यास तुम्ही क्रशसुद्धा टाकू शकता, जो फ्लेवर तुम्हाला आवडेल त्याचा. आता मी पायनॅपल केलं तर पायनॅपलचा क्रश टाकू शकता किंवा कुठल्याही पद्धतीचं तुम्ही याच्यामध्ये त्याचा वापर करू शकता. आता मी हे या कंटेनरमध्ये टाकणार आहे आणि याला जवळपास ओव्हरनाईट फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. या साहित्यापासून तुम्ही जर आईस्क्रीम बनवाल तर तुमचं जवळपास अर्धा ते पाऊण किलो आईस्क्रीम हे तयार होतं. तुम्ही येलो कलर सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता, म्हणजे येलो दिसेल ते. आपलं हे आता ओव्हरनाईट फ्रीजरमधून मी हे आईस्क्रीम काढलेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते आईस्क्रीम आपलं कसं तयार झालं. हे बघा आपलं आईस्क्रीम हे तयार झालेलं आहे. तुम्ही या पद्धतीने आईस्क्रीम करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसं आईस्क्रीम झालं. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.